गेल्या 4 दिवसापासून मायलेकीमध्ये शीतयुद्ध चालू होतं. अनुनं स्वतःचं तोंड असं घट्ट मिटून घेतलं होतं की अलकाच्या कोंडी फोडण्याच्या प्रयत्नांना ती अजिबात दाद देत नव्हती. अलकाच्या मैत्रिणीने अनुसाठी अमेरिकेत जाणाऱ्या मुलाचं स्थळ सुचवल्यापासून अनु एकदम बिथरल्यासारखीच वागत होती. शांत समंजस अशी अनु काही बोलायलाच तयार नव्हती. आईशी पुरता अबोलाच धरला होता तिने. एरवी प्रत्येक गोष्ट आपल्या आईशी शेअर करणाऱ्या अनुचं हे वागणं अलकाला एकदम संभ्रमित करून गेलं होतं. अलकानं नेहमीच अनुला प्रोत्साहन देत आईपेक्षा मैत्रिणीसारखाच आधार दिला होता. म्हणूनच 22 वर्षाची झाली तरी देखील बाहेरून आल्या आल्या आईच्या गळ्यात पडून पूर्ण दिवसाचा वृत्तांत सांगायची. अलका पण तिच्या प्रत्येक गोष्टीला कुतूहल मिश्रित दाद द्यायची. कुठलीही घडलेली गोष्ट आईला सांगितल्याशिवाय तिला चैन पडत नव्हती. नेहमीच स्पष्टपणे आणि ठामपणे आपलं मत मांडणारी अनु मात्र आता अबोल होऊन बसली होती. हे स्थळ सुचवून आपलं काय आणि कुठे चुकलं हे कळायलाच काही मार्ग उरला नव्हता. तसं पाहिलं तर लग्नाविषयी दोघींचं कित्येक वेळा बोलणं झालं होतं. तिचे मत जाणून घेऊनच तर अलकाने मुलगी बघायला पुढाकार घेतला होता. तिने आपल्या मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना देखील स्थळासाठी सूचित करून ठेवलं होतं. अन सुदैवाने तिच्या जवळच्या एका मैत्रिणीने आपल्या भाच्याचे स्थळ सुचवले होते. मुलगा चांगला इंजिनियर आणि चांगल्या कंपनीत नोकरीला होता. धाकट्या बहिणीचं लग्न झालेलं होतं. आई वडील दोघेही रिटायर्ड. त्यांचा स्वतःचा छोटासाच टुमदार बंगला देखील होता. कंपनी 2 वर्षासाठी मुलाला अमेरिकेला पाठवत होती. तेव्हा लग्न उरकून मुलानं बायकोला घेऊनच तिथं जावं म्हणून त्यांना लग्नाची घाई होती. माणसं ओळखीची असल्यामुळे शंका कुशंकांना वाव नव्हता. म्हणूनच तिनं आपल्या नवऱ्याच्या कानावर हे सगळं घालून त्याची संमती मिळवली होती. पण आता अनुची ही प्रतिक्रिया बघून अलकाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. अनुचं कुणावर प्रेम तर नसेल. असं असतं तर तिनं आपल्याला नक्कीच सांगितलं असतं. कारण एरवी कुठलाही आडपडदा न ठेवता ती तिच्याशी बोलायची. का बरं आपल्यापासून लपवत असेल? जातपात अथवा शिक्षण नोकरी या बाबतीत योग्यतेचा नसेल म्हणून तर लपवत नसेल ना? असं काहीही असलं तरी तिनं आपल्याला सांगायलाच पाहिजे होतं. कारण ती आईपेक्षा जीवाभावाची मैत्रीणच होती तिची. काय झालं असेल ह्याचा विचार करून अलका एकदम वैतागूनच गेली होती. त्यामुळे आज रात्री तिच्या बोलण्याची वाट न पाहता आपणच काय ते तिच्याशी बोलू असं अलकानं ठरवलं. आज देखील तेच चित्र होतं. ऑफिसमधून आल्या आल्या तिनं दिलेला चहा मुकाट्यानेच घेऊन अनु खोलीत निघून गेली. अरुणला ऑफिसमधून यायला अजून वेळ होता. तो यायच्या आत बोलून घ्यावं म्हणून अलका अनुच्या खोलीत गेली. हातात पुस्तक घेऊन अनु कॉटवर लवंडली होती. अलका कॉटवर तिच्या शेजारी जाऊन बसली आणि तिच्या डोक्यात अनु डोळे मिटून घेऊन अजूनही गप्पच होती. अलकाला भावना एकदम अनावर झाल्या आणि ती भराभरा बोलायला लागली. हे बघ अनु, बाळा, काय बिनसलंय तुझं? तुझ्या मनात काय आहे तू सांगितल्याशिवाय मला कसं कळणार? आजपर्यंत मी कधीच तुझ्यावर जबरदस्ती केली नाहीये. तुझ्याशी बोलूनच तर मी लग्नासाठी पुढाकार घेतलाय ना. मग आता अचानक तुझं हे असं वागणं काय समजायचं मी? तुझ्या मनात दुसरा एखादा मुलगा असेल तर तसं सांग ना. मी अवश्य विचार करीन. तुझं शिक्षण, नोकरी ह्या सगळ्यासाठी बाबांचा विरोध असून देखील मी नेहमीच तुला प्रोत्साहन देत आले. माझ्यावर विश्वास नाही आहे का तुझा? बाळा, प्लीज बोल ना काहीतरी. ही कोंडी मला आता सहन होत नाहीये. अलका एकदम सद्गतीत होऊन बोलत होती. अनु एकदम आईच्या कुशीत शिरून रडायलाच लागली. रडत रडत तिने हळूच आईच्या हातात एक पत्र दिलं. अलकानं मायेनं थोपटत अनुला शांत केलं. कोंडी फुटली ह्यातच तिला समाधान होतं. अनुचं ते पत्र निवांतपणे ती रात्रीच वाचणार होती. अरुणची यायची वेळ झाली होती. त्याच्यासमोर कुठलाही प्रकारचा झमेला नकोच होता. अरुण सगळ्याच बाबतीत कुणाच्याच अद्यात मध्यात नसायचा. एकलकोंडा, आपलं काम आणि आपण अशा विश्वात रमणारा. त्यामुळे मित्र परिवार फारच कमी. ह्या उलट अलका एकदम समंजस, चारचौघीत मिसळणारी, चोखंदळ, सगळ्यांना सांभाळून घेणारी. म्हणूनच तर ह्या घराला घरपण होतं. अनुच्या जन्मानंतर तर अलकाचं पुरतं विश्वच बदलून गेलं होतं. अरुणच्या स्वभावामुळे कानकोंडी झालेली अलका अनुच्या आगमनाने एकदम खुलली होती. तिच्यात अन मुलीत एवढे घट्ट बंध जुळून आले होते आणि म्हणून ती तिच्या संसारात सुखी आणि समाधानी होती. अनुला चांगलं स्थळ मिळून तिचा संसार व्यवस्थित मार्गी लागावा एवढीच अपेक्षा होती तिची.
मुलाचा स्वभाव, त्याच्या आवडीनिवडी हे सगळं व्यवस्थित पारखून घेऊनच मुलाची निवड करायची असंच तिनं ठरवलं होतं. कारण तिच्या बाबतीत अरुणच्या स्वभावामुळे तिची खूपच घुसमट झाली होती. पदरी पडलं अन पवित्र झालं असा विचार करत मन मारून घेत तिनं आपला संसार निभावला होता. अनुला मात्र सगळं भरभरून मिळावं हीच तिची इच्छा होती. म्हणूनच हे ओळखीतलं स्थळ तिने हेरलं होतं. रात्री अरुण अन अनु झोपल्यानंतर अलकानं दिवाणखान्यात बसून पत्र वाचायला घेतलं. प्रिय आई, आत्ता ह्या पत्रातून मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आपण समोरासमोर बसून बोललो तर फक्त वादाचाच विषय ठरू शकतो. म्हणून हे पत्र लिहित आहे. परवापासून म्हणजे मावशीने अमेरिकेत जाणाऱ्या मुलाचं स्थळ सुचवल्यापासून तू सारखी माझा होकार मिळवण्यासाठी माझ्या मागे लागली आहेस. मला परदेशी जायची आवड नाही हे माहीत असून देखील तू अशी कशी बोललीस ह्याचंच मला आश्चर्य वाटतं. मी चांगलं शिक्षण घ्यावं अन आर्थिकदृष्ट्या परवडत नसताना देखील बाबांचा रोष पत्करून तू मला उत्तेजन दिलंस. प्रसंगी स्वतःचे दागिने गहाण ठेवून फी भरलीस. रात्र रात्र माझ्यासोबत अभ्यासासाठी जागरणं केलीस. शिक्षणानं माणूस स्वावलंबी बनतो हे वेळोवेळी पटवून दिलंस. प्रत्येक वेळेला तुला बाबाकडे द्यायच्या हिशेबाची कशी चीड यायची हे मी बघितलंय, जाणलंय. म्हणूनच चांगलं शिक्षण घेऊन मी चांगली नोकरी करावी हे तू माझ्या मनावर बिंबवलंस. एखाद्या उच्च शिक्षित मुलीनं लग्नानंतर नुसतं घरी बसणं पसंत केल्यावर तू कशी हळहळ व्यक्त करायची हे मला माहीत आहे. हिच्या जागी एखादा मुलगा डॉक्टर, इंजिनियर झाला असता तर एका कुटुंबाचा पोशिंदा झाला असता अशी ही मखलाशी करायची. एक जागा फुकट घालवली असं म्हणून तू सतत मला स्वतःचा करिअर घडव असं सांगायचीस. तू माझ्या मनाला अशा विचारांचं खतपणी घातलंस आणि तुझ्या विचारांनी प्रेरित होऊन मी माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण उत्तमरित्या पूर्ण केलं. तुला पाहिजे तशी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पण झाले. आणि आत्ता अचानक परदेशातल्या स्थळाला भुलून तू मला हे सगळं सोडून द्यायला सांगतेस. माझं शिक्षण हे फक्त चांगला नवरा मिळवण्याचं साधनच बनलंय काय गं? ह्याचसाठी काय एवढे कष्ट केलेस तू? मला खरंच नकोय गं हे सगळं. पैसा, प्रतिष्ठा मला भुलवूच शकत नाही आहे. मी माझ्या देशात माझ्या कामात खूप खूप खुश आहे आणि त्याची ती नोकरीविषयीची अट मला मुळीच मान्य नाही. माझ्या शिक्षणाचा उपयोग माझ्या देशासाठीच व्हावा यासाठी माझा आग्रह राहील. मुली जास्त शिकल्या की त्यांच्यापेक्षाही जास्त शिकलेले नवरे मिळावेत हीच आई वडिलांची अपेक्षा असते आणि मग त्यामुळेच ही अशी रस्सीखेच चालू होते. माझी जोडीदाराची अपेक्षा मी तुला सांगितलीच आहे. सुस्वभावी, सुसंस्कृत घरातला, सुशिक्षित, नोकरी, व्यवसाय काहीही चालेल. आर्थिकदृष्ट्या भक्कम पाहिजे असं नाही. कुठल्याही क्षेत्रात कष्ट केले की पैसा आपोआप येईलच. चांगला जावई मिळावा, मुलगी सुखात राहावी म्हणूनच तुझी ही धडपड चालली हे मान्य आहे. पण तरी देखील माझी इच्छा तू जाणावीस हीच अपेक्षा. प्लीज तू त्या अमेरिकेतील स्थळाचा हट्ट सोडून दे. तुझी लाडकी अनु. अलकाला अनुचं पत्र वाचून खूप बरं वाटलं. आपण केलेले संस्कार कसे घट्ट रुजले आहेत ह्याची तिला खात्री पटली. भावनांच्या, मोहाच्या आहारी न जाता अनु किती सारासार विचार करते ते बघून अलकाला खूपच समाधान वाटलं. खरं तर हा मुलगा फक्त 2च वर्षासाठी अमेरिकेला जाणार होता. तसं हे स्थळ अनुला अनुरूप असंच आहे याची तिला खात्री पटली होती. म्हणून तिनं ठरवलं की अनुची ह्या मुलाशी थेट भेट घडवून आणायची आणि दोघांनाही मनमोकळेपणाने बोलण्याची संधी देऊन नंतरच काय तो निर्णय घ्यायचा.